नमस्ते, मी डायटिशियन सेजल गव्हाणे आणि हा लुक आज वटपौर्णिमेचा आहे. माझा आवरला आहे आणि माझे मिस्टर आजमून पण आवरत आहे. झालं का आवरून? अजून तयारी होत आहे. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते मी ताट कसं सजवलं आहे. हे ताट जे मी सजवलं आहे. अँड आता लेट सी माझ्या मिस्टरांना किती वेळ लागतो आवरायला. मी मुलगी असून लवकर आवरलं आहे आणि त्यांना वेळ लागला आहे. सो कमेंटमध्ये सांगा मी कशी दिसते. अँड मिस्टर आले, माझे हजबंड आले ते पण सांगा ते कशी दिसते. पौर्णिमा सुहासिनीची हे येऊस तर मी काय टाइमपास करते, लोकांचे स्टेटस बघते. आहो आवरलं का? तुम्हाला काय आवडतं? आवरलं. माझ्या हातातलं ते हे हवं आहे, ते नसतं का स्टाईल, तुम्ही जे लावलं. सो मी झाले आवरून, बघताय तुम्ही. आणि माझे आहो अजून पण आवडतं. लेट सी कसे दिसताय माझे आहो. आहो का जस्ट 2 मिनिट. काय आलं? लिपस्टिक फोडली? ब्राह्मण दिसताय. कसं केलंय ताट, कसं सजवलंय? मस्त. थँक्यू. वॉच वगैरे बाजूला मी कशी दिसते? ओ मी कशी दिसते सांगा. शब्द फुटे ना मला. इश. घ्या. आणि आम्ही निघालोय वटपौर्णिमा सेलिब्रेट करायला. आमची गाडी निघते. आमचे हजबंड म्हणजे माझे हजबंड बसले गाडीत. चला निघूया आपण. येऊ द्या. किती त्रास देते ना मी माझ्या हजबंडला. बिचारे आले, थकले आणि लगेच गाडी काढली माझ्यासाठी. सो निघालोय. बिचारे ऑफिसवरनं आले आणि लगेच त्यांना मी म्हणलं की चला फोटोशूट करायला, कारण की मी पूजा केली आहे. पण आता फक्त फोटोशूटसाठी गाडी घेऊन चाललो आहे आम्ही. कसं वाटतंय फोटोशूटसाठी? मी तुम्हाला एवढं अट्टहास करायला लावलं आहे. सवय लागली आता मला. हळू घ्या की माझं झाड म्हणजे पायाला फुलत आणि स्टाईल लागली. आमची वडाच्या झाडाची पूजा आणि फोटोशूट झाले वटपौर्णिमा निमित्त. इंग्लिश मीडियमचे लोक असं होतं. वड दाखवा त्यांना. दाखवायचं वड सगळ्यांचं सेम असतं. सॉरी, वडाचं झाड सगळ्यांचं सेम असतं. मी हवे का 7 जन्म? आणि कशी हवी आहे? अशीच फिट, गोड, हसरी. म्हणजे केस मागे भांडकोदळ नको. मी भांडकुदळ नाहीये. म्हणजे जी नाही आहे तुम्ही त्यासाठी म्हणतो. ओके. बट तुम्ही फक्त माझं ऑफिसवरून आल्यावर लगेच पळवायला नका लावत तुम्हाला फोटो. फायनली चालायचं. फायनली पूजा झाली आहे वडाच्या झाडाची. पहिले तुम्ही चुकलो होता, दुसऱ्यांदा मी चुकलो तुमच्यामुळे. लागलाय. चांगला गुण लागायला पाहिजे. जायचंय नाही, थांबा ना अजून एखादा फोटो. खूप सगळं छान ताट विस्कटलं का नाही? पूजा झाली पण ताट जशीच तसंच आहे. मला नाही कळलं, मागितलं की दान केलंय वडाच्या झाडाला. फायनली आमची फोटोशूट झालं आणि आता आम्ही चाललोय मंदिरात. कोणत्या मंदिरात चाललोय? आज कोणवार आहे? सोमवार. शिव भगवान. ओके. माझी बायको राव. तुमच्या संगतीचा परिणाम. वाढणं गुण लागला माझा चांगला. माझा चांगलावाला लागलाय. संगमेश्वर मंदिरात आलोय. बायको यांना फिरायचं म्हणल्यावर कुठनं ताकद येते कळत नाही. आणि मी काय घरात काम सांगितलं का माझं हे दुखतंय, याव दुखतंय, ते दुखतंय. 7 जन्म हेच पाहायचंय मला. पुढच्या जन्म जरा कामाचे म्हणा काय. खूप छान मंदिर आहे संगमेश्वरचं. आम्ही खूप वेळास आलोय. स्टील ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी नक्कीच व्हिजिट करा. हा नंदी आहे, आपल्याला खूप
मस्त दगडाची प्रतिकृती. काय सांगताय बायको काय माहिती. एवढ्या वेळेस सांगितलंय त्या नंदीला, तो बिचारा बाहेर झाला असेल. पच ॲक्च्युली असं म्हणतात हे पांडवकालीन मंदिर आहे आणि हे करा नदी इथे. या करा नदीच्या किनारी असे 5 मंदिर आहे, शिव मंदिर, आणि सेम कन्स्ट्रक्शन आहे याचं, सेम ढाचा आहे आणि अशाच दगडामध्ये ते कोरले. तुम्ही बघू शकता. आणि आमच्या पत्नी देवाला कोंडून ठेवलं, याने लॉक केलं. ॲक्च्युली सायंकाळी ओपन होतं 6 नंतर आरतीच्या वेळेस. सो आम्ही लवकर आलो आहे. जरा चांगलं दर्शन घ्या. वडाला 7 जन्म मागितले, याला 1000 वर्ष मागा. काय मागाल? बोला की, बोला 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 पटकन बोला. कन्फ्यूज म्हणजे तुम्हाला ना 7,000 करोड इन्फिनिटी जन्म हाच नवरा देवाला. अच्छा देवा कोणत्या तरी जन्मामध्ये असलं तुम्ही मुलगा म्हणून ते मुलगी. नको नको असं नको. नमः शिवाय. ओम नमः पार्वती हर हर महादेव. आम्ही चाललोय घरी देवदर्शन झाल्यानंतर ना. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अँड लवकरच तुम्हाला दुसरा व्लॉग पण बघण्यात येईल. सॉरी फॉर डिले अँड थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्लॉग.